Good morning, student. Welcome to e-learning program. In last period मध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय आणि स्टेटमेंट पॅटर्न जर दिलेले असेल तर त्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रुथ टेबल कसा फाइंड करायचा हे आपण पाठीमागे पाहिलं. त्यानंतर दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असतील किंवा दोन सिंपल स्टेटमेंट दिलेले असतील तर त्या दोन सिंपल स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलंट केव्हा असतात किंवा दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट केव्हा असतात तर आपण ट्रुथ टेबलने ते प्रूव्ह केलेले आहे. त्यानंतर पुढचा एक आपण पॉईंट पाहिला होता की टॉटॉलॉजी म्हणजे काय, कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय आणि कॉन्टिजेन्सी म्हणजे काय, याचं आपण डेफिनेशन पाठीमागच्या पिरियडला पाहिलेले. आता हा जो पिरियड आहे या पिरियडला आपण त्यावरती जे एक्झाम्पल आहे, जर तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असेल तर त्या स्टेटमेंट पॅटर्नचा टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिजेन्सी आहे हे ओळखायचे, आयडेंटिफाय करायचे. तर मग क्वेश्चन आहे examine whether each of the following statement pattern tautology or contradiction or contingency. मग पहिले स्टेटमेंट पॅटर्न आहे P conjunction Q, implication with Q, disjunction P. आता एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, ही स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिजेन्सी आहे हे तुम्हाला काय करायचंय, ओळखायचंय, एक्झामाइन करायचं. मग आता दिलेली जी स्टेटमेंट पॅटर्न आहे त्यामध्ये नंबर ऑफ स्टेटमेंट लेटर आहे 2, म्हणजे 2 म्हणजे 4 रो असणार आहेत. आणि कनेक्टिव्हिटीच्या मध्ये पाहिले तर 3 कनेक्टिव्हिटीच्या आहेत, 2 स्टेटमेंट लेटर आहेत, म्हणजे 2 + 3 5 कॉलम असणार आहेत. म्हणजे आपल्याला एक टेबल ड्रॉ करायचा आहे तर टेबल असणारे 4 रोज असणार आहेत आणि 5 कॉलम असणार आहेत. असं एक टेबल मी ड्रॉ करायचा आहे, कन्स्ट्रक्ट करायचा आहे. मग आन्सर ती ट्रुथ टेबल असे 5 कॉलम आहेत, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. आणि फर्स्ट रो आणि सेकंड रो सोडून बाकीचे 4 रोज आहेत ते 4 रोज. मग पहिल्या कॉलम मध्ये P स्टेटमेंट लिहिले, सेकंड कॉलम मध्ये Q स्टेटमेंट लिहिले. मग त्याच्या 4 पॉसिबिलिटी जे आहेत त्या 4 पॉसिबिलिटी कशा लिहायच्या ते आपण पाठीमागच्या पिरियडला पाहिलेले. सुरुवातीला 2 टाइम्स T लिहायचं, 2 टाइम्स F लिहायचं, ही P स्टेटमेंट लिहायची. Q स्टेटमेंट घेताना 2चं अगेन हाफ करायचं, म्हणजेच TF असा 4 पॉसिबिलिटी तुम्हाला मिळणार. मग आता मला स्टेटमेंट पॅटर्न फाइंड करायचे, त्याची ट्रुथ व्हॅल्यू फाइंड करायची. मग सुरुवातीला मला काय फाइंड करावं लागेल तर P कंजक्शन Q फाइंड करावं लागेल. मग मी P कंजक्शन Q फाइंड केलं. त्यानंतर मला Q डिसजंक्शन P घ्यायचे. मग ते मी 4th कॉलम मध्ये लिहिलं Q डिसजंक्शन P. आणि P कंजक्शन Q आणि Q डिसजंक्शन P यांचं मला इम्प्लिकेशन घ्यायचं, ते मी लिहिलं 5 नंबरच्या कॉलम. मग आता मी पहिला मला थर्ड कॉलम फाइंड करायचा आहे, P कंजंक्शन Q. आता कंजंक्शन म्हटलं की तुम्हाला ते 4 टेबल्स आहेत, ते 4 टेबल व्यवस्थित माहीत पाहिजे. कंजंक्शन म्हटलं की दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग P स्टेटमेंट ट्रू, सेकंड ट्रू असेल, P स्टेटमेंट ट्रू, Q स्टेटमेंट ट्रू असेल तर ही कंजंक्शन ट्रू. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स असेल, फॉल्स. फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू असेल तर फॉल्स. फर्स्ट फॉल्स, सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स. फाइंड केला, थर्ड कॉलम मी फाइंड केला. आता मला 4th कॉलम फाइंड करायचा आहे, Q डिसजंक्शन P घ्यायचं, म्हणजे सेकंड कॉलम आणि फर्स्ट कॉलम यांचं डिसजंक्शन. आता डिसजंक्शन म्हटलं की दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू, म्हणजेच TF. आता पुढे मला P कंजंक्शन Q आणि Q डिसजंक्शन P चं इम्प्लिकेशन घ्यायचं, म्हणजे थर्ड कॉलम आणि 4th कॉलम मला यांचं इम्प्लिकेशन घ्यायचं. आता इम्प्लिकेशन म्हटलं की पहिली स्टेटमेंट ट्रू आणि सेकंड जर फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग पहिली स्टेटमेंट ट्रू आहे, सेकंड ट्रू आहे, म्हणून
ते इम्प्लिकेशन काय आहे, ट्रू आहे. पहिली स्टेटमेंट फॉल्स, सेकंड ट्रू आहे तर ट्रू. फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स, सेकंड ट्रू असेल तर इम्प्लिकेशन ट्रू. फर्स्ट फॉल्स, सेकंड फॉल्स असेल देअर इम्प्लिकेशन इज ट्रू. मग टेबलमध्ये जर पाहिलं तर फ्रॉम द टेबल कॉलम नंबर 5 मध्ये ऑल एंट्रीज ज्या आहेत टी आहे. म्हणून दिलेली जी स्टेटमेंट पॅटर्न आहे ती कुठल्या टाईपची असेल तर टॉटॉलॉजी टाईप असणार आहे. मग पुढे लिहायचं फ्रॉम द ट्रूथ टेबल all entries of column number 5 are T's. All entries of column number 5 are T's and hence the given statement pattern is tautology. अशा टाईपचा क्वेश्चन परीक्षेला 3 मार्कसाठी विचारू शकतात. एखादे स्टेटमेंट पॅटर्न दिलेले जाईल, ते स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिजेन्सी आहे हे ओळखायचे. असा क्वेश्चन परीक्षेला 3 मार्कसाठी असणार आहे. आता सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. स्टेटमेंट पॅटर्न आहे पी इम्प्लिकेशन क्यू डबल इम्प्लिकेशन विथ निगेशन पी डिसजंक्शन क्यू. एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. मग या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये नंबर ऑफ स्टेटमेंट लेटर आहे 2, म्हणजे 2 म्हणजे 4 रोज असणार आहेत. आणि कनेक्टिव्हिटीज पाहिल्या तर 4 कनेक्टिव्हिटीज आहेत. 4 कनेक्टिव्हिटीज आणि 2 स्टेटमेंट म्हणजे 6 काय असतील, कॉलम असतील. मग असा एक टेबल ड्रॉ करायचा की 4 रोज आणि 6 कॉलम असले पाहिजे. मग दी आन्सर द ट्रूथ टेबल मग असे 6 काय आहेत, कॉलम आहेत आणि 4 रोज आहेत. पहिला रो आणि सेकंड रो सोडून, म्हणजे ते आपण सिम्प्लिफाय समजण्यासाठी लिहिलेले. पहिला रो 1 2 3 4 5 6 पर्यंत आणि सेकंड रो जो आहे तो ते स्टेटमेंट आहे. म्हणजे पहिला आणि सेकंड सोडून बाकीचे 4 रोज असले पाहिजे. मग मी असे 6 कॉलम आणि 4 रोज असणारा असा टेबल ड्रॉ केला. मग पहिल्या कॉलम मध्ये लिहिलं मी पी स्टेटमेंट, सेकंड कॉलम मध्ये लिहिलं क्यू स्टेटमेंट. पहिल्या कॉलम मध्ये लिहिलं पी स्टेटमेंट, सेकंड कॉलम मध्ये लिहिलं क्यू स्टेटमेंट. मग त्याच्या 4 पॉसिबिलिटी ज्या आहेत त्या 4 पॉसिबिलिटी लिहिल्या मी. तर त्या कसं लिहायचं प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे मी. तर पुढे मला स्टेटमेंट पॅटर्न फाइंड करायचे, म्हणजे मला पी इम्प्लिकेशन क्यू फाइंड करायचं आहे. पी इम्प्लिकेशन क्यू. त्यानंतर मला डबल इम्प्लिकेशनच्या राईट साईडची टर्म फाइंड करायची, मला म्हणजे निगेशन पी फाइंड करावं लागेल. म्हणून मी 4th कॉलम मध्ये लिहिलं निगेशन पी. त्यानंतर निगेशन पी आणि क्यूचं डिसजंक्शन घ्यावं लागेल, म्हणून ते मी लिहिलं 5 नंबरच्या कॉलम मध्ये निगेशन पी डिसजंक्शन क्यू. आणि लेफ्ट साईड राईट साईड फाइंड केली डबल इम्प्लिकेशनच्या साईडची. आता त्या दोन्हीचं डबल इम्प्लिकेशन घेतलं तर मला स्टेटमेंट पॅटर्न मिळणार. म्हणजे 3rd कॉलम आणि 5 कॉलम यांचं जर डबल इम्प्लिकेशन घेतलं तर मला स्टेटमेंट पॅटर्न मिळणार. आता 3rd कॉलम फाइंड करूया. आता इम्प्लिकेशन फाइंड करायचे म्हणजे पहिली स्टेटमेंट ट्रू असेल, सेकंड फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. म्हणजे पहिली स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग 3rd कॉलम फाइंड केला टी एफ टी टी. तसे आले एंट्रीज. आता पुढचा 4th कॉलम फाइंड करायचा आहे, निगेशन पी फाइंड करायचं आहे. म्हणजे पहिला कॉलम जो आहे त्याचा निगेशन घ्यायचं. निगेशन घ्यायचं म्हणजे काय करायचं, टी असेल तर एफ लिहायचं, एफ असेल तर टी लिहायचं. म्हणजे तो कॉलम आला एफ एफ टी टी. आता त्यानंतर मला निगेशन पी आणि क्यूचं डिसजंक्शन फाइंड करायचं आहे. निगेशन क्यू म्हणजेच निगेशन पी म्हणजे कॉलम नंबर 4 आणि क्यू म्हणजे सेकंड, यांचं डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हटलं की दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. पहिली स्टेटमेंट फॉल्स, सेकंड ट्रू असेल तर ट्रू. फर्स्ट फॉल्स, सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स. फर्स्ट ट्रू, सेकंड ट्रू असेल तर ट्रू. सेकंड ट्रू, फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर ट्रू. मग 5th नंबरचा जो कॉलम आहे त्यामध्ये एंट्री आल्या टी एफ टी एफ टी. आता पुढे मला 3rd नंबर आणि 5 नंबरचा मला
डबल इम्प्लिकेशन घ्यायचं. आता डबल इम्प्लिकेशन म्हटलं की दोन्ही स्टेटमेंट टी असतील, ट्रू असतील आणि दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील तर त्यांचं डबल इम्प्लिकेशन ट्रू असतं, अदरवाईज फॉल्स. पाहूया आपण. आता इथे 3rd नंबरचा कॉलम जो आहे आणि 5 नंबरचा ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. कुठल्या 2 कॉलममध्ये आपण घेतोय ते किंवा त्यावरती 2 बोटच ठेवायचे. पहिला 3rd कॉलम फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड ट्रू असेल तर ट्रू, फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स, सेकंड फॉल्स असेल तर दिअर डबल इम्प्लिकेशन ट्रू, फर्स्ट ट्रू सेकंड ट्रू असेल तर डबल इम्प्लिकेशन ट्रू, फर्स्ट ट्रू सेकंड ट्रू असेल तर डबल इम्प्लिकेशन ट्रू. मग मी स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड केल्या. मग मी टेबलवरून असं म्हटलं, फ्रॉम द टेबल ऑल एंट्रीज ऑफ कॉलम नंबर 6 आर टीज अँड हेन्स गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज कुठल्या टाईपचं असणार आहे तर टॉटॉलॉजी टाईप असणार आहे. पुढे लिहायचं फ्रॉम द टेबल all entries of column number 6 are T's and hence the given statement pattern is tautology. आता असं 3rd एक्झाम्पल पाहूया आपण. 3rd आहे P implies Q conjunction with Q with implication P. आता एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. यामध्ये नंबर ऑफ स्टेटमेंट लेटर आहे 2 म्हणजेच 4 रोज असणारे आणि कनेक्टिव्हिटीज पाहिल्या तर 3 कनेक्टिव्हिटीज आहेत आणि 2 स्टेटमेंट आणि 3 कनेक्टिव्हिटीज म्हणजे 5 कॉलम असणारे असा एक टेबल ड्रॉ करायचा. मग ट्रूथ टेबल 5 काय असले पाहिजेत, कॉलम असले पाहिजेत आणि 4 रोज असले पाहिजे. पहिला कॉलम जो आहे त्यामध्ये पी स्टेटमेंट लिहिलं, सेकंड कॉलम जो आहे क्यू स्टेटमेंट लिहिलं. मग त्याच्या 4 पॉसिबिलिटीज लिहिल्या मी. त्यानंतर मला स्टेटमेंट पॅटर्न फाइंड करायची. मग सुरुवातीला कुठली टर्म फाइंड करावं लागणार आहे तर पी इम्प्लाइज क्यू फाइंड करावं लागेल. त्यानंतर पी इम्प्लाइज क्यू मी लिहिलं 3rd कॉलममध्ये. त्यानंतर पी इम्प्लाइज क्यू आणि क्यूचं जर कंजक्शन घेतलं ते लिहिलं मी 4th कॉलममध्ये. P implies Q conjunction Q आणि P implies Q conjunction Q आणि P चं डबल इम्प्लिकेशन घेतलं तर मला स्टेटमेंट पॅटर्न मिळणार. म्हणून ते लिहिलं मी 5 नंबरच्या कॉलममध्ये. P implies Q conjunction Q with implication P. असं 5 कॉलम तयार केले, 4 रोज तयार केले. आता मला 3rd कॉलम फाइंड करायचं. P implies Q. आता इम्प्लिकेशन म्हणजे पहिली स्टेटमेंट ट्रू असेल, सेकंड फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. म्हणजे पहिल्या 3rd नंबरचा जो कॉलम आहे त्यामध्ये ट्रूथ एंट्रीज आल्या टी एफ टी एफ. त्यानंतर मला पुढचा 4th कॉलम फाइंड करायचा आहे. पी इम्प्लाइज क्यू आणि क्यूचं कंजक्शन घ्यायचं म्हणजे 3rd कॉलम आणि सेकंड कॉलम यांचं कंजक्शन घ्यायचे. कंजक्शन म्हणजे दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड ट्रू असेल तर ट्रू, फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स, सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स. आता 4th नंबरचा कॉलम फाइंड केला. आता 4th नंबरचा कॉलम आणि 1st नंबरचा कॉलम यांचं इम्प्लिकेशन घ्यायचं. आता इम्प्लिकेशन म्हणजे पहिली स्टेटमेंट कुठली आहे ते लक्षात ठेवायचं. पहिली स्टेटमेंट काय आहे, पी इम्प्लिकेशन क्यू कंजक्शन क्यू ही पहिली स्टेटमेंट आहे आणि पी त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे. पहिली स्टेटमेंट ट्रू, सेकंड ट्रू असेल तर ट्रू, फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स, सेकंड ट्रू असेल तर ट्रू, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स आणि फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स, सेकंड फॉल्स असेल तर ट्रू. इम्प्लिकेशन मग पाहायचं ट्रूथ टेबलमध्ये पाहायचं. From the truth table, all entries of column number 5 are T's and F. काही T आहेत, काही F आहेत. म्हणून given statement pattern is contingency. From the truth table, all entries of column number 5 are T and F. And hence, given statement pattern is contingency. असाही क्वेश्चन परीक्षेला 3 मार्क्ससाठी विचारू शकतात. आता 4th नंबरचं एक्झाम्पल पाहूया आपण.
स्टेटमेंट पॅटर्न आहे पहा. P implication with negation Q disjunction R with double implication. Negation of P implies Q implies R. हे स्टेटमेंट पॅटर्न आहे. आता हे स्टेटमेंट पॅटर्न जे आहे यामध्ये नंबर ऑफ लेटर आहेत 3, म्हणजेच 2⁻³ म्हणजेच 8 पॉसिबिलिटी असणार आहेत, 8 रोज असणार आहेत. आता कनेक्टिव्हिटी पाहिल्या तर याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी किती आहेत पहा. कनेक्टिव्हिटी किती आहेत 5 6 7 कनेक्टिव्हिटी आहे. 7 कनेक्टिव्हिटीज आणि 3 स्टेटमेंट लेटर म्हणजे 10. 3 + 7 10 काय असणार आहे रोज असणार आहे, कॉलम असणार. असा ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा की 8 काय असले पाहिजेत रोज असले पाहिजेत आणि 10 कॉलम असले पाहिजे. म्हणून मी असेच त्याला सिंपल फॉर्म मध्ये नंबरिंग दिले कॉलमला 1 पासून 10 पर्यंत. मग पहिल्या कॉलम मध्ये P स्टेटमेंट लिहिलं, सेकंड मध्ये Q लिहिलं, थर्ड मध्ये R लिहिलं. आता थर्ड 3 स्टेटमेंट असतील तर 8 पॉसिबिलिटीज. आता 8 पॉसिबिलिटीज कशा लिहायच्या तर 8चं हाफ करायचं, 8चं हाफ येईल 4. मग पहिली स्टेटमेंट P लिहिताना 4 टाइम्स T लिहायचं आणि 4 टाइम्स F लिहायचं. त्यानंतर Q स्टेटमेंट लिहिताना 4चं हाफ करायचं, ते असेल 2 टाइम्स T लिहायचं, 2 टाइम्स F, 2 टाइम्स T, 2 टाइम्स F लिहायचं. R स्टेटमेंट लिहिताना 2चा अगेन हाफ करा, 2चा हाफ येईल 1, म्हणून 1T लिहायचं, 1F लिहायचं, 1T 1F असं लिहित जायचं. अशा तुम्हाला 8 पॉसिबिलिटीज मिळतील. आता एकदा 3 कॉलम लिहिले, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, 8 पॉसिबिलिटी लिहिल्या. त्यानंतर मला स्टेटमेंट पॅटर्न फाइंड करायची. मग सुरुवातीला कुठली टर्म फाइंड करावं लागेल. मग मला डबल इम्प्लिकेशनच्या लेफ्ट साईडची टर्म फाइंड करायची सुरुवातीला. मग मला निगेशन Q फाइंड करावं लागेल सुरुवातीला. मग मी 4th कॉलम मध्ये लिहिलं निगेशन Q. आता निगेशन Q आणि R चं काय करावं लागेल डिसजंक्शन घ्यावं लागेल. मग ते लिहिलं मी 5th नंबर कॉलम मध्ये Q निगेशन Q डिसजंक्शन R आणि P आणि निगेशन Q डिसजंक्शन R यांचं इम्प्लिकेशन घ्यावं लागेल. ते मी लिहिले 6 नंबरच्या कॉलम P इम्प्लाइज निगेशन Q डिसजंक्शन R. तसंच आता डबल इम्प्लिकेशनची जी राईट साईडची टर्म आहे ती मला टर्म फाइंड करायची. मग मला सुरुवातीला Q इम्प्लिकेशन R फाइंड करावं लागेल. मग मी 7 नंबर कॉलम मध्ये घेतलं Q इम्प्लिकेशन R. त्यानंतर मला P इम्प्लिकेशन विथ Q इम्प्लिकेशन R घ्यायची, ती लिहिलं मी 8 नंबरच्या कॉलम आणि त्याचं मला निगेशन घ्यायचंय. ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे टोटल, म्हणून मी ते पुढच्या 9 नंबर मध्ये लिहिलं निगेशन ऑफ P इम्प्लिकेशन विथ Q इम्प्लिकेशन R. आणि मी राईट साईड फाइंड केली डबल इम्प्लिकेशनच्या, लेफ्ट साईड फाइंड केली. लेफ्ट साईड कुठल्या कॉलम मध्ये आहे तर 6 नंबर मध्ये आहे आणि राईट साईड आहे 9 नंबर. त्या 6 आणि 9चं जर डबल इम्प्लिकेशन घेतलं तर मला टोटल जी स्टेटमेंट पॅटर्न आहे ती स्टेटमेंट पॅटर्न मिळणार आहे. आता मग मला थर्ड कॉलम पर्यंत फाइंड केलं मी लिहिलेले. मग आता 4th कॉलम घ्यायचा आहे निगेशन Q म्हणजे सेकंड कॉलमचं निगेशन घ्यायचं. निगेशन म्हटलं की T असेल तर F, F असेल तर T. मग F F T T F F T T. आता निगेशन Q आणि R चं डिसजंक्शन घ्यायचं. निगेशन Q आणि R म्हणजे 4th नंबर आणि 3rd नंबरचं डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हटलं की दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स, सेकंड ट्रू असेल तर डिसजंक्शन ट्रू. फर्स्ट फॉल्स, सेकंड फॉल्स असेल तर डिसजंक्शन फॉल्स. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड ट्रू असेल तर ट्रू. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर डिसजंक्शन ट्रू. फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू असेल तर डिसजंक्शन ट्रू. दोन्ही फॉल्स असेल तर देअर डिसजंक्शन फॉल्स. दोन्ही ट्रू असतील तर डिसजंक्शन ट्रू आणि फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स असेल तर देअर डिसजंक्शन ट्रू. म्हणजे मी 5 नंबरचा कॉलम फाइंड केला. आता मला P इम्प्लिकेशन विथ निगेशन Q डिसजंक्शन R म्हणजे फर्स्ट कॉलम आणि 5th कॉलम यांचं इम्प्लिकेशन घ्यायचं. मग इम्प्लिकेशन घेताना लक्षात ठेवायचा त्याचा टेबल. तर इम्प्लिकेशन काय सांगतं, पहिली स्टेटमेंट जर ट्रू असेल, सेकंड फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू.
मग कुठला फर्स्ट कॉलम आणि फिफ्थ कॉलम, मग त्या दोन कॉलमवरती बोट ठेवायचं घेताना, कारण की एक जरी एंट्री चुकली तर आन्सर चुकणार. त्यासाठी काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन जे आहे ते घ्यायचं. मग पहिली स्टेटमेंट ट्रू, सेकंड ट्रू असेल तर देअर इम्प्लिकेशन ट्रू. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड ट्रू असेल देअर इम्प्लिकेशन ट्रू. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड ट्रू असेल तर इम्प्लिकेशन ट्रू. फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू असेल इम्प्लिकेशन ट्रू असणार आहे. फर्स्ट फॉल्स, सेकंड फॉल्स. फर्स्ट फॉल्स, सेकंड फॉल्स असेल देअर फर्स्ट फॉल्स आणि सेकंड फॉल्स देअर इम्प्लिकेशन ट्रू येईल. त्यानंतर फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू असेल तर इम्प्लिकेशन ट्रू येईल. फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू असेल देअर इम्प्लिकेशन ट्रू. म्हणजे 6 नंबरचा कॉलम आला, त्याच्यामध्ये एंट्री आल्या टी, एफ, टी, 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 टी. म्हणजे सेकंड नंबरची ओनली एफ आली, बाकीच्या काय आल्या टी एफ. आता 7 नंबर फाइंड करायचे. क्यू इम्प्लिकेशन आहे, म्हणजे थर्ड, सेकंड आणि थर्ड कॉलमचं इम्प्लिकेशन. मग पहा, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड ट्रू असेल तर देअर इम्प्लिकेशन इज ट्रू असणार आहे. फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स येईल. फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू असेल तर ट्रू येईल. फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू असेल तर ट्रू येईल. फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, फर्स्ट दोन्ही फॉल्स असेल तर ट्रू येईल. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड ट्रू असेल तर इम्प्लिकेशन ट्रू येईल. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स येईल. फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स, सेकंड ट्रू असेल तर ट्रू येईल. आणि दोन्ही फॉल्स असतील तरी इम्प्लिकेशन काय येईल, ट्रू येईल. आता फाइंड केलं. मग त्यानंतर मला पी इम्प्लिकेशन विथ क्यू इम्प्लिकेशन आहे, म्हणजे फर्स्ट कॉलम आणि 7 कॉलमचं इम्प्लिकेशन. मग फर्स्ट कॉलम आणि 7 कॉलम व्यवस्थित लक्षात ठेवायचा, त्याचं इम्प्लिकेशन घ्यायचे. पहिली स्टेटमेंट ट्रू असेल, सेकंड फॉल्स असेल तरच फॉल्स. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड ट्रू देअर इम्प्लिकेशन ट्रू. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स देअर इम्प्लिकेशन फॉल्स. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड ट्रू असेल तर ट्रू. फर्स्ट ट्रू, सेकंड ट्रू असेल तर ट्रू. फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू असेल देअर इम्प्लिकेशन ट्रू. फर्स्ट फॉल्स, सेकंड फॉल्स असेल तर देअर इम्प्लिकेशन ट्रू. फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू असेल देअर इम्प्लिकेशन ट्रू. आणि फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू असेल इम्प्लिकेशन इज ट्रू. मग मी 8 नंबरचा कॉलम फाइंड केला. त्यामध्ये पण एंट्री आली, सेकंड नंबरची आली एफ, रिमेनिंग जे आहे ते टी आहे. आता मला त्याचं निगेशन फाइंड करायचं. मग निगेशन घेताना सेकंड नंबरचेच ओनली टी येईल, बाकीच्या काय येतील एफ येतील. मग एफ, टी, बाकीच्या जे 6 आहेत त्या पण एफ येतील. असा 9 नंबर फाइंड केला. आता मला पुढचे स्टेटमेंट पॅटर्न फाइंड करायचे, म्हणजे 6 नंबरचा कॉलम आणि 9 नंबरचा कॉलम यांचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं. आता डबल इम्प्लिकेशन पहा, 6 नंबरचा कॉलम आणि 9 नंबरचा कॉलम यांचं डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन म्हटलं की दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स. फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू असेल तर फॉल्स. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स. फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स. फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर डबल इम्प्लिकेशन फॉल्स. फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर डबल इम्प्लिकेशन फॉल्स. फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर डबल इम्प्लिकेशन फॉल्स. फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर डबल इम्प्लिकेशन फॉल्स. म्हणजे 10 नंबरचा जो कॉलम आहे, स्टेटमेंट पॅटर्न जे आहे त्याची जी ट्रूथ व्हॅल्यूज आल्या, ऑल ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत, एफ आहेत. म्हणून दिलेली जी स्टेटमेंट पॅटर्न आहे ती कुठल्या टाईपचे आहे तर कॉन्ट्रडिक्शन. मग शेवटी लिहायचं, फ्रॉम द ट्रूथ टेबल all entries of the column number 10 are F and hence the given statement pattern is contradiction. तर दिलेली पॅटर्न जे आहे, स्टेटमेंट पॅटर्न जे आहे ते कुठल्या टाईपचे आहे तर कॉन्ट्रडिक्शन आहे. म्हणजे अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत परीक्षेला 3 मार्कसाठी तुम्हाला विचारू शकतात,
त्याच्यासाठी व्यवस्थित सराव करायचा. पुस्तकमध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहेत, काही एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. म्हणजे अशा टाईपचे एक्झाम्पल आपण 3-4 झालेले आहेत. यावरती एक्झाम्पल जे आहेत तुम्ही पुस्तकमधले एक्झाम्पल घेऊन सराव करा. आता पुढचा क्वेश्चन असाही असू शकतो, पहा 3 मार्कला विचारू शकतात. राईट कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. एक स्टेटमेंट दिलेली जाईल आणि त्या स्टेटमेंटची तुम्हाला कॉन्व्हर्स फाइंड करा, इनव्हर्स फाइंड करा, कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करा असंही विचारलं जाईल. 3 मार्कसाठी बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे अशा टाईपचा. तर एक एक्झाम्पल पाहू का. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. एक स्टेटमेंट आहे आणि ही स्टेटमेंट एक वर्डने कनेक्ट झालेली आहे. ती वर्ड कुठला आहे. या 2 स्टेटमेंट ज्या आहेत त्या 2 स्टेटमेंट एका वर्डने कनेक्ट झाली. ती कुठल्या वर्ड आहे तर इफ आणि देन. इफ आणि देनने काय झाले ते कनेक्ट झाले, म्हणून दिलेली जी स्टेटमेंट पॅटर्न आहे तिला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट जर दिलेली असेल, आता मग इथे इफ आणि देनने काय झाले 2 कनेक्ट झाले. इफ नंतरचं जे सेंटेन्स आहे ते पहिली स्टेटमेंट आणि देन नंतरचं जे सेंटेन्स आहे ते सेकंड सेंटेन्स. असं सोल्युशन लिहिताना काय करायचं, लेट पी स्टेटमेंट मेन्शन करायची. मग दी सरफेस एरिया डिक्रीजेस, मग पी स्टेटमेंट लिहिली दी सरफेस एरिया डिक्रीजेस. मग क्यू स्टेटमेंट देन नंतर सेंटेन्स आहे ते क्यू स्टेटमेंट, दी प्रेशर इन्क्रीजेस. मग दी सिम्बॉलिक फॉर्म. आता इफ आणि देन असेल तर इम्प्लिकेशन इन सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लाइज क्यू. आता पी इम्प्लाइज क्यू याचा कॉन्व्हर्स, मग कॉन्व्हर्स ऑफ इन पी इम्प्लाइज क्यू इज क्यू इम्प्लाइज पी. मग क्यू इम्प्लाइज पी म्हणजे पहिली स्टेटमेंट काय क्यू पी आणि इम्प्लिकेशन आहे म्हणजे इफ देन. म्हणजे इफ नंतर क्यू स्टेटमेंट लिहायची, त्यानंतर देन लिहायचं आणि त्यानंतर पी स्टेटमेंट लिहायची. मग पहा वर्डिंगमध्ये इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस, ही झाली कॉन्व्हर्स. आता इनव्हर्स, मग पी इम्प्लाइज क्यूची इनव्हर्स निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. तर निगेशन पी म्हणजेच त्या स्टेटमेंटमध्ये नॉट यूज करायचं. मग वर्डिंगमध्ये इफ सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस देन प्रेशर नॉट इन्क्रीजेस, ही झाली इनव्हर्स स्टेटमेंट. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह पी इम्प्लाइज क्यूची कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. मग निगेशन पी म्हणजेच नॉट यूज करायचं क्यू स्टेटमेंटमध्ये. मग इफ प्रेशर नॉट इन्क्रीजेस देन सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस. इम्प्लिकेशन आहे म्हणजे इफ आणि देन यूज करायचं आहे, परंतु पहिली स्टेटमेंट कुठली लिहायची तर क्यू स्टेटमेंट लिहायची, निगेशन क्यू लिहायची. निगेशन क्यू काय प्रेशर नॉट इन्क्रीजेस आणि निगेशन पी सरफेस एरिया नॉट डिक्रीजेस. हे झालं त्याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. असं जर तुम्ही व्यवस्थित फाइंड केलं तर तुम्हाला 3 मार्कला जर विचारला तर 3 मार्कला क्वेश्चन विचारतात आणि ते 3 मार्क तुम्हाला मिळू शकतात. आता एक होमवर्कसाठी एक एक्झाम्पल आहे. पहा इफ द फंक्शन इज कंटिन्युअस ॲट द पॉइंट देन इट इज डिफरन्शिएबल ॲट दॅट पॉइंट. मग आता हे 2 स्टेटमेंट आहे, 2 स्टेटमेंट इफ आणि देनने कनेक्ट झाले. इफ नंतरचं जे सेंटेन्स आहे ते पहिली स्टेटमेंट मेन्शन करायचं, देन नंतर सेंटेन्स आहे ते सेकंड क्यू स्टेटमेंट मेन्शन करायचं. मग त्याला सिम्बॉलिक पहिली स्टेटमेंट लिहिता येईल पी स्टेटमेंट दी फंक्शन इज कंटिन्युअस ॲट दी पॉइंट आणि क्यू स्टेटमेंट इट इज डिफरन्शिएबल ॲट दॅट पॉइंट. किंवा असं म्हटलं तरी चालेल दी फंक्शन इज डिफरन्शिएबल ॲट ए पॉइंट. मग त्याची कॉन्व्हर्स फाइंड करा, इनव्हर्स फाइंड करा, कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करा. एक्झरसाइजसाठी आहे, सोडवा. अशा टाईपचे एक्झाम्पल एक जागेतले त्यावर एक एक्झरसाइज आहे. पुस्तकमध्ये अशा टाईपचे एक्झाम्पल आहे, तुम्ही सोडवा. आता पुढचा जो शेवट कुठला पॉईंट आहे हा पुढचा क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय. क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट, त्यानंतर ड्युॲलिटी
हा जो पुढचा पॉइंट आहे तो आपण पुढच्या तासाला पाहू आणि यावरती काही एक्झाम्पल आहेत पुस्तकमध्ये, ते एक्झाम्पल तुम्ही सोडवा. आता आपण थांबू इथे. थँक्यू.